नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्वामी कृपा फेज 2 ढोकाळी नाका ठाणे या ठिकाणी आपण आलेले आहोत. मोनिका पराग कुलकर्णी या वहिनींना भेटणार आहोत. स्वामी कृपा फेज 2 काय बिल्डिंगचं नाव आहे. स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात स्वामी समर्थ. तर गणगण गणात बोते असं म्हणतात गजानन महाराज. श्रद्धा आणि सबुरी हा साईंचा आशीर्वाद. जिथे जिथे संत, जिथे जिथे स्वामी, तिथे तिथे आशीर्वाद हा प्रत्येक घरावर असतो. स्वामी कृपा ही नकळत होत असते. खरं तर आमची वहिनी सुद्धा नेहमी काम करत असताना आलेल्या संकटांना कशाला घाबरायचं, तर हसत हसत आलेलं संकट स्वीकारायचं. आता आपण मोनिका पराग कुलकर्णी या वहिनींना जाऊन भेटूया. या. नमस्कार. 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 द्या ओळख करू. हे माझे मिस्टर आहे. उखाणा कुठे? शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साई, परागरावचं नाव घेते तन्मयची आई. वा वा, बघितलं आहे की नाही इफेक्ट स्वामी कृपा या नावाचा. मग द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे हस्बंड आहे. नमस्कार. हे सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. हा माझा मुलगा आहे. नमस्कार. आजी सासू, नमस्कार. हे आहे काका काकू, हो हो नमस्कार. ही जाऊ आहे माझी, नमस्कार. नणंद आहे माझे. बरं. हे मामी आहे. बरं. नमस्कार. ते काका आहे अजून एक मागे. हां हां. आणि हे सगळं स्वामी कृपा परिवार माझा. वा वा वा. नमस्कार. सगळ्यांवर स्वामी कृपा कायम राहू द्या असं म्हणत सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? माटुंगाचं. माटुंग्याला कुठे? माटुंगाला धारावीला. बरं. घरी कोण कोण होतं? घरी आम्ही 3 बहीण, 1 भाऊ आणि आई बाबा. आणि ती शाळा कुठली? शाळा गुजराती. मी ऍक्च्युली गुजराती आहे. मग माहेरचं नाव काय? मोनिका सामजीबाई गेडिया. तुमचं बालपण? मी कुर्ला. बाबा रेल्वेमध्ये होते त्यामुळे इकडे तिकडेच फिरती होती. कॉलेज? कॉलेज ज्ञान साधनाला होतो आणि नंतर पॉलिटेक्निक बायकडे मग तुम्ही तिकडनं एवढं लांब यायचे ठाण्याला? नंतर आम्ही ठाण्यात शिफ्ट झालो. मग कधी? 1994 ला. बरोबर. तुम्ही कधी आले हो ठाण्यात? लग्नानंतर. पण झालं कसं? मी आणि सासूबाई एकत्र जॉबला होतो तिकडे सरकारी भंडारला. पिकनिकला गेलो होतो शिर्डी नाशिकला. शिर्डी नाशिक. तेव्हा हे आले होते. आई बरोबर मी गेलो होतो पिकनिकला. जाताना आणि येताना सून घेऊन आलो आईला. त्या प्रवासातच झालं का सगळं? प्रवासात बघितलं होतं. हा. मग त्यानंतर आल्यानंतर मग प्रपोज केलं. पण मनात कोणाच्या होत्या आधी? ऑफकोर्स माझ्याच होतं. तुम्हाला माहिती होतं यांच्या मनात आहे असा विषय? नंतर कळला. मैत्रिणीने सांगितलेले की विचारपूस करत होते. हा? मग तुम्ही यांनाच का नाही विचारलं? काय हो, काय गोड हसतायत बघा आता. मी बाजूला नव्हती बसली, मैत्रीण बसली होती ना बाजूला म्हणून. मग कशी सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे सांगितलं की बाबा म्हणजे आम्हाला तर लग्न करायचंच होतं. त्यामुळे मी म्हटलं लग्नच करायचं आहे. तर काय विचार आहे काय नाही. मग ते जातीवाद हे ते असं विचार, आई काय बोलणार हे ते असं जनरल चर्चा सुरू झाली. मी म्हटलं तरी पण बघू आपण काय करायचं ते. काय झालं हो नेमकं? आई ऍक्च्युली माझी खूप स्ट्रिक्ट होती आणि गुजरातीमध्ये असं कोणी केलंच नव्हतं घरी बरोबर. की महाराष्ट्रीयन बरोबर वगैरे. मग तर पहिले तर मी नाहीच, मनात हे नव्हतं. पण नंतर मी खूप विचार केला. सासू चांगली आहे एकदम वगैरे. सासू चांगली आहे. हा. कारण ते बरोबर होते म्हणून स्वभाव माहिती होतं ना मला. पण लगेच तुम्ही प्रपोज केल्यावर होकार नाही आला? नाही थोडस वेळ गेला. कारण निर्णय घेणं मुलीच्या याला फार कठीण होतं त्यावेळेला. किती दिवस घेतले होते? जास्त नव्हते तरी पण घेतला. महिनाभर तरी घेतला मी. कारण खूप विचार करावा लागला मला त्या. पण नंतर होकार दिल्यानंतर लग्न होईपर्यंत किती मग काळ होता? होते 2 वर्ष तरी होते. पण 2 वर्षात तुमच्या घरी माहित नव्हतं? 2दा फटके खाऊन झालेले. तुम्ही सांगितलं घरी?
कळलं ऍक्च्युली. आणि एकदा काय झालं, बहिणीने सकाळी बघितलेलं, हा सकाळी आला होता कॉलेज जाताना तेव्हा, तर बहिणीने बघितलं, ती SNDT कॉलेजला जात होती, तर हा काहीतरी हात पकडला असेल वगैरे. तर नंतर तिने घरी येऊन विचारलं की काय कोण होतं. मी बोलली ऍड्रेस विचारत होता. तू बोलते काय हात पकडून तुला ऍड्रेस विचारत होता ना. पण मग तेव्हा घरी पहिल्यांदा कळलं? तेव्हा म्हणजे एकदा मी घरी बहिणीनं सांगितलेलं असं असं कळलेलं त्यांना. मग काहीतरी असं भांडण झालेलं बहिणीबरोबर, बहिणीने सांगितलं आईला माझ्या, मग फटके पडलेले मला. पण मग तुमच्या घरीचा काही प्रॉब्लेम नव्हता? नाही तुम्ही लगेच सांगितलं घरी? तरी सांगितलं. पण मग तुमच्या घरी काय नंतर लग्नाचं कसं काय केलं? काय झालं की ते गुजरातीमध्ये एक उपवास असतात जया पार्वतीचे. त्या दिवशी मी दांडी मारली ऑफिसला आणि आम्ही पिक्चर बघायला गेलो गुप्त. चांगलं केलं तुम्ही, कारण तुमचं कारस्थानच गुप्त पद्धतीने सुरू होतं ना. पण गुप्त काहीच राहिलं नाही. नाही आणि मग तिकडनं माझ्या घरी कोणीतरी फोन केला, असं झालं. तर माझी आई बघून गेलेली की मी आली की नाही कामावर. मग घरी गेल्यानंतर मग तरी मी ऑफिसला बघून गेली की फोन आलेला की नाही आईचा वगैरे. घरी जाऊन टीव्हीचा व्हॉल्यूम फास्ट करून मग मी जाम धुतलं, मला खूप धुतलं. मला सांगा, ही काय म्हणजे स्टाईल काय? टीव्हीचा आवाज जाम माझा आवाज बाहेर नाही झाला पाहिजे ना. सिरियलचा आवाज मोठा ठेवला होता का? हं? आवाज करून. आणि मग पुढे नंतर त्या लग्नाचं? दिवशीच पडून गेली मी घरातून. मग तेव्हा तुमचं काही टेन्शन नाही आलं? पहिली गोष्ट तर फोन आला तर मी थोडासा कॅज्युअली घेतला, म्हणलं हा ठीक आहे चल आजा, काही प्रॉब्लेम नाही. मग मम्मी ते आलंच. नंतर मग आईला मी सांगितलं असंच, म्हटलं अगं असं असं काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं. ती बोलते येते मी. तर ठीक आहे येऊ दे, बघू आपण काय करायचं होतं. तेव्हा पण आम्ही तेवढं ते लाईटली घेतलं. आणि मग हिच्याकडे तर काही पैसे नव्हते, काही नव्हते. ते फक्त बद्दल पाकिटात 20 रुपये 20 रुपये होते फक्त. आणि सकाळी तेवढ्या ह्याच्यात ती हे पण इकडे आली. अशीच बिन तिकीटनी आली होती. मला ट्रेनचं काय माहितीच नव्हतं वगैरे. बरं, मग सकाळी किती वाजता पोहोचलात तिकडे? तरी 7:30ला आलेली. 6:30 पर्यंत पोहोचले आणि सकाळी. मग मग ह्याचे सगळे फ्रेंड्स होते, मग ग्रुप मी होता. आमच्याकडे नाक्यावर आपल्या नेहमीप्रमाणे मुलांना सांगितलं, 2 दिन आपले सिनियर असतात त्यांना सांगितलं अरे असा असा प्रॉब्लेम झालाय, आता ती इकडेच आली आहे. मग आमचे मित्र होते विनायक प्रभू, राजू डिंगोरे, त्यांनी लग्नाचाच विषय मग केला. त्यांनी सांगितलं. मग सगळं पोलीस स्टेशन हे ते सगळं धावपळ सुरू झाली. मग मी तशी चौकशी करून ठेवली होती की काय करायचं आता, असं झालंच समजा कधी तर मग माणसाने सांगितलं मला की एवढे एवढे पैसे भरावे लागतील, एवढे एवढे कागदपत्र. तर ते सगळे मी लिस्ट काढली. मग 11 वाजता ठरलं की लग्न करूया आता. मग 12 वाजता आम्ही जाऊन लग्नच करायचं ठरलं. मग फोन केला सगळ्यांना की यार लग्न आहे, यायचं आहे. लोक आपल्या आपल्या कामात होते सगळे. तुला लग्न आता कुठे म्हटलं, आता लग्न आहे या. अरे वा. पण मला सांगा, त्यानंतर मग तुमचं घरी जाणं झालं? जाणं म्हणजे मी फोन केला. मग तेव्हा माझ्या घरी फोन नव्हता, बाजूच्या घरी होता. केला पण ते देत नव्हते फोन. त्यांना सांगितलं की मम्मीशी बोलायचं वगैरे. पण असं एकदम धक्का झाला ना, तर ते लोक मामाच्या घरी निघून गेलेले वगैरे. मग मामाच्या घरी फोन केले, खूप रडत होते वगैरे. त्यांनी सांगितलं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो. तर मग मी, मम्मी, बाबा, पराग, मग त्या आजी वगैरे होती, माझे. तर ते खूप समजूतदार होते. तर त्यांनी सांगितलं की, मम्मीने सांगितलं की आमच्या 6 महिने ठेवा, मग आम्ही पाठवू वगैरे. तर बाबांनी सांगितलं की आम्हाला मुलगी हवी, आम्हाला तुमच्याकडून काही नकोय वगैरे. आणि मग काय नाही, सगळं व्यवस्थित झालं. आता सगळं व्यवस्थित आहे? आता व्यवस्थित. आता मम्मी नाहीये, मम्मी ऑफ झाली 3 वर्षात. मिस करता? पण एकदम लक्ष्मीच्या पावलानच या सकाळी 6 वाजता प्रकटल्या ना? हो ना. त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती किती बदल झाला? परिस्थितीत बराचसा फरक पडला. आमच्याकडे तसं तुम्हाला सांगायला हरकत नाहीये की म्हणजे बायकांमध्ये जास्त शक्ती आहे आमच्याकडे. स्त्री शक्ती फार मोठी आहे. माझी आई, नंतर बायको, यांच्या अंगात खूप शक्ती आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे आमचा जो उदय होणार आहे तर तो यांच्यामुळेच होतो. त्यामुळे तुम्ही खाली आल्यानंतर बघितलं असेल की जे नाव आहे ते मोनिका कुलकर्णी आणि नलिनी कुलकर्णी यांचंच आहे. किती वर्ष झाली हो लग्नाला? 21 वर्ष. काय लग्नाची तारीख हो? 22 जुलै.
आहे लक्षात अजून आहे. भर पावसात केलेलं आहे वाटतं हा? गडगडाटात नाही पण आता सगळं छान आहे, आशीर्वाद आहे. आता यानंतरच्या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत आणि यांना एक घरातली सगळी मंडळी बक्षीस मिळवून देणार का तेही बघूया. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार? लेडीज फर्स्ट. घ्या, तुमच्याकडे स्त्री शक्ती आहे. घ्या घ्या. काय रे पराग, मुद्दाम केलंस तू असं? हा पराग मुद्दाम केलंस तू असं. पहिलं कोण? हे पराग. पराग. नाव टाकताना परागची आठवण नाही आली. घ्या घ्या घ्या, कुठलंही एक घ्या, द्या माझ्याकडे. मराठी गाणं आहे. वाजवा मराठी गाणं. अरे वा, म्हणा म्हणा सगळ्यांनी गाणं. अभिनंदन अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं 500 रुपयाचं. आता पुढचं गाणं हिंदी गाणं आहे, तुम्ही वाजवायचं. पुढे वाजवा. अरे पुढे वाजव, अर्धवट वाजवतेस. एवढंच येतं मला. म्हणजे बघितलंस ना तू आता गाणं. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 3, वेळ संपली. सांगा कुठलं गाणं? ये दोस्ती हम नहीं. चला दुसरं बक्षीस गेलं, आता तिसरं बक्षीस मिळणार का बघूया. म्हणा म्हणा. घ्या, अभिनंदन. हे बक्षीस पण तुम्हाला मिळालं. आणि बघूया कोण येणार तुमच्या मदतीला धावून. हा, प्रतिभा दिलीप काळंड, स्नेहल कुलकर्णी, कुठे राहता तुम्ही? मी ठाण्यातच. ठाण्यात. कधीपासूनची ओळख दोघींची? माझ्या लग्नापासनं म्हणजे 6 वर्ष झालीत. माझी मोठी जाऊ आहे. काय सांगणार त्यांच्याबद्दल? खूप छान आहे, हेल्पिंग नेचरची आहे आणि मेन म्हणजे तिच्यामुळे आम्हाला गुजराती पदार्थांचा आस्वाद घेता येतो. आणि स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? स्वभावात नको, जरा माझ्या घरी यावं, माझ्या हातचं पण खावं. तुम्हाला एक सांगू का, त्यांच्या हातचं खाऊन रिझल्ट बघा मग थोडं मलाही चालेल ना. आणि तुमचं स्वतः खाऊन रिझल्ट बघा. तेच. नाही नाही, गंमत करतो. हो, पण का नाही जातो तुम्ही त्यांच्याकडे? ऑफिसवरून यायला उशीर होतो ना, त्याच्यामुळे नाही जमत मला. कळलं तुम्हाला? हो, चालेल. नाही आलं तर चालते. नाही येणार ती. नाही येणार? येणार येणार येणार. नक्की येणार. हो. तुम्ही यांच्या कोण? मी तिची खास मैत्रीण. ती माझी खास मैत्रीण. कधीपासून? स्वामी कृपा सोसायटीत राहायला आल्यापासून. किती म्हणजे वर्ष 4 झाली? वर्ष झाली. म्हणजे काय मैत्री म्हणजे काय? म्हणजे सोसायटीमध्ये कुठल्याही घरामध्ये लग्न असेल,
मुंज असेल कुठलंही कार्य सकाळउडा असेल कोणाचा, तर आम्ही हक्काने हिच्याकडे या ब्युटिशियनकडे मेकअप करायला येतो. आणि इतके लिलया ती मेकअप करते ना की आणि आमचा सगळा चेहरामुरा आता आज नाही केलाय तो भाग वेगळा, पण आमचा एवढा चेहरामुरा सगळा बदलते. घरी गेल्यावर आमचा नवरा आम्हाला ओळखतच नाही कोण आली. इतकं सुंदर लिलया तिचं तुम्हाला आवड आहे हातखंड का आहे. ब्युटिशियनची? मी त्या याच्यात फील्डमध्ये आहे, बरं मेकअप वगैरे करते वगैरे. बरं, आता तुमचा उत्साह आम्हाला बघायचा आहे. वेळ 1 मिनिटाची आहे आणि 1 मिनिटामध्ये घरात 3 वस्तू लपवल्यात ते घेऊन यायच्या आहेत. चांदीचं नाणं, चांदीचा कुंकवाचा करंडा आणि त्यानंतर तुम्ही घेऊन यायची घरात लपवलेली चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिट आहे. तिघांना मिळून 1 मिनिट. बघूया काय होणार. गण गण गणात बोधे. त्याच्या बाजूलाच असलेलं चांदीचं नाणं त्या ठिकाणाकडे. बस. 15 सेकंद गेलेली आहेत. कुंकवाची जागा आता टिकलीनं घेतली आहे. हा तिकडे कुंकू इकडे लेफ्टला हा तिकडे, हा तिकडे बघा. 30 सेकंद झाली. नाही ते नाही ते नाही त्याच्या खाली ठेवलं असेल बघा काही. चांदीचा कुंकवाचा करंडा. करंडा 40 सेकंद झाली. टिकल्या कुठलं ठिकाण? तिकडे जा. हो तिकडे जा. इकडे 9 या कपाटात आहे. इकडे प्रतिभाताई इकडे इथे 5 4 टिकले ना. 3 2 1 वेळ. अच्छा नाही ते नाही आहे दुसरं जाणं ते नाही. वेळ संपली आणि हा त्यांच्या घरातला कुंकवाचा करंडा आणला. पण आम्ही लपवलेला चांदीचा कुंकवाचा करंडा हा तिथेच राहिला. पुढची संधी तर तुमची गेलीच, कारण वेळ 1 मिनिटाची होती. काही हरकत नाही. पहिलं चांदीचं नाणं वेळेत आलेलं आहे. बहिणी, तुम्हाला मिळालं चांदीचं नाणं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा हा बेडरूम मध्ये असलेल्या या कपाटाच्या शेजारी बघा समोरच आहे. टिकल्यांचं पाकिट, त्यावरती आहे हा कुंकवाचा करंडा. खरं तर तुम्हाला संधी मिळाली नाही, पण अन्नपूर्णेची मूर्ती होती, ते ठिकाण होतं. सणवार सांगणारी दर्शिका. कॅलेंडर. सांगा आता तुम्ही सुनेबद्दल. सून कमी मुलगी जास्त. हो का? हो हो बरोबर. पण ते अगदी. तुम्ही एकत्र नोकरी पण करत होता. हो हो मी 14 वर्ष होती तिकडे माटुंग्यात, पण आमच्या बदल्या व्हायच्या. पण 4 वर्ष तर मी तिला, मला ती आवडत होती का कोणास ठाऊक. यांच्या लग्नाला तर माझे मिस्टर पण नव्हते हो. तेवढ्यात लग्न झालं. हो हो ना. मी डेअरिंगने केलंय. पण आता बरं वाटतंय ना? हो हो समाधानी चांगलं. आहात हो समाधानी. मुलाकडे द्या आता. सगळे चांगलेच आहे. आता मी जे बोलतो सगळे करतात. मला हवं असतं ते देतात. आपलं मुद्द्याचं ते आहे ते बोलतोय. तारीफ करायला सांगितलं. अजून कोणी बोलतंय? ही माझी नातसून आहे मोनिका कुलकर्णी आणि खूप स्वभावाने चांगली आहे. सगळ्यांना सांभाळून घेते आणि अगदी व्यवस्थित आहे. सगळी काही सर्व्हिस वगैरे सगळं करते आणि असं वाटत नाही की सून आहे म्हणून. अगदी आम्हाला मुलीसारखी ती वाटते ना, आम्ही तिला मुलीसारखंच ठेवतो. एवढं बोलले आजी. सगळ्यांना टेन्शन आलं होतं आजी बोलतील की नाही. पण मला तुम्हाला विचारायचंय दोघांना, आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? मी क्षमा मागणार तर माझी आई आणि बाबाचीच मागणार, कारण त्यांना खूप मन दुखून मी लग्न केलंय. खूप रडत होते, कारण मी फर्स्ट आहे जे माझ्या घरातलं याच्यातून असं केलं. पळून जाऊन वगैरे लग्न केले. त्यामुळे खूप त्यांना दुःख झालेलं तेव्हा जेव्हा केलेलं हो तेव्हा. ना. आणि धन्यवाद आहे सासू सासऱ्यांना, आई बाबांना, कारण त्यांनी आता जसं मुलीसारखं मला सांभाळलंय तसं माझ्या आई बाबांनी पण मला नाही एवढं प्रेम दिलंय. म्हणजे जे गोष्ट हवी असेल ती संध्याकाळी हजर असते असं आहे. खूप लाड होतात. खूप लाड होतात घरी. तुम्ही क्षमा कोणाची मागणार? मी क्षमा आई बाबा यांची मागीन. आणि धन्यवाद करायला झाला तर माझे आई बाबा आणि किशोर काका आलाय आमचा, त्याला धन्यवाद करेन. की आज जो पण मी उभा राहतोय किंवा जे बळ मिळालंय ते त्यांच्यामुळे मिळालंय मला. काकाचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यात, किशोर काकाचा. हो का? आणि स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? शक्यतो मला राग येत नाही, पण तोही येणार नाही असा मी प्रयत्न करेन. चला. अरे वा. तुमच्या बाबतीत
राग कमी करण्याचा प्रयत्न करणं. राग कमी केला की आणखी आनंदात वाढ होते घरात. तेव्हा या घराच्या आनंदासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया. या सगळ्यांच्या सुखासाठी शुभेच्छा देऊया आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या आणि वैदिना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.